नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जिद्द आणि चिकाटीचा विजय। मोलमजुरी करून आईने शिकवलं, कुंभेफळ येथील मुलगा झाला पोलीस। कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आबाळही ठेंगणं असतं याचा प्रत्यय परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील एका माऊलीने आणून दिला आहे। पतीच्या निधनानंतर खचून न जाता अत्यंत बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले। आज तिचा मुलगा पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दीत त्याचा सत्कार करण्यात आला। काही वर्षापूर्वी घरचा कर्ता पुरुष म्हणजेच वडिलांचे निधन झाले। पदरात 2 मुले आणि 1 मुलगी अशा तिन्ही मुलांची जबाबदारी आईवर पडली। घरात उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते की शेती नव्हती। अशा वेळी खचून न जाता या माऊलीने दुसऱ्यांच्या शेतात आणि घरांमध्ये मोलमजुरी करायला सुरुवात केली। स्वतः उपाशी राहून मुलांचे शिक्षण पूर्ण केले। आईच्या कष्टाचे चीज करत निसार शेख यांनी अतिशय जिद्दीने परिस्थितीवर मात करत पोलीस झाला आहे। निसार हा पोलीस झाल्याचे कळताच जालना येथे जाऊन आई, बहीण, भाऊ व नातेवाईकांनी निसार शेख यांचा सत्कार केला। माझ्या कष्टाचे चीज झाले आहे। मुलाने शिकावे आणि मोठे व्हावे एवढंच स्वप्न होतं। आज मुलगा पोलीस झाला, आमचे गरिबीचे दिवस संपले, अशी भावनिक प्रतिक्रिया आईने व्यक्त केली आहे। निसार शेख याला पाहताच आईचे डोळे आनंदाने पाणावले। निसार शेख हे पोलीस दलात भरती झाल्याबद्दल कुंभेफळ येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।